नाकामयाब करके हमें जब किस्मत ने हमें धोखा दिया, हमने भी फिर अपनी मेहनत से किस्मत को चौका दिया. गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युद्धाभ्यास 6.2 मध्ये आपण ऑगस्ट महिन्याचा पार्ट 2 पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ऑगस्ट महिन्यामध्ये काही चालू घडामोडींवरचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत, ज्याच्याबद्दल ऑलरेडी मी तुमच्याशी बोललेले आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये एकूण 15 प्रश्न आहेत. या 15 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येत आहेत हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि लेक्चरच्या शेवटी तुमचा स्कोर तुम्हाला लाईव्ह चॅटमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये काही ठराविक प्रश्न जे आहेत ते एका वॉरियरकडून पण मला मिळालेले आहेत, तर त्यांच्या नावाची अनाउन्समेंट पण मी करणार आहे, पण लेक्चरच्या शेवटी. तर आजचे क्वेश्चन थोडे व्यवस्थित वाचा आणि उत्तर द्या, कारण प्रश्नांची रचना करताना मी अशी काळजी घेतलेली आहे की आयोगाच्या लेवलचे क्वेश्चन्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला. 10 सेकंड असतील तुमच्याकडे याचं उत्तर देण्यासाठी. अगदी सोपा प्रश्न आहे. फेसबुकने घोषणा केलेल्या लिब्रा या आभासी चलनाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या लिब्रा असोसिएशनचे मुख्यालय कोठे आहे? 1 वॉशिंग्टन, 2 जिनेवा, 3 मनिला, 4 कॅनडा. याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. तुमच्याकडे 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर सांगण्यापूर्वी हा प्रश्न अशा पद्धतीने विचारण्याचं कारण मला तुम्हाला सांगायचं आहे की बऱ्याचदा तुम्हाला हे म्हणजे हा एक्सपिरियन्स आला असेल, जेव्हा तुम्ही आयोगाचे पेपर सोडवता तर त्यावेळेला आपल्याला बऱ्याचदा हे जाणवतं की जे काही तुम्ही वाचलेलं आहे किंवा जे काही तुम्हाला माहिती आहे ते सगळं काही प्रश्नामध्ये दिलेलं असतं आणि जे त्यांनी विचारलेलं असतं एक्झॅक्टली तेच आपल्याला माहिती नसतं किंवा वाचताना ते आपल्या नजरेतून सुटलेलं असतं. आणि त्यामुळे म्हणजे लिब्रा हे कोणत्या कंपनीने सुरू केलं असा जर मी सिंपल प्रश्न विचारला असता तर अर्थात 100% स्टुडंटचं उत्तर जे आहे ते बरोबर आलं असतं किंवा प्रत्येकाला हे माहिती असतं, कारण आपल्याला हेडलाईन्स वाचायची आणि त्या लक्षात ठेवायची सवय असते. पण आयोगाचं जर आतापर्यंतचा तुम्ही पॅटर्न पाहिला तर आयोग आपल्याला जे माहिती आहे ते प्रश्नामध्ये नोंदवत असतो आणि जे माहिती नाही तेच आपल्याला नेमकं पर्यायांमध्ये दिलेलं असतं. त्यामुळे आजचे प्रश्न थोडेसे त्या पद्धतीचेच असतील. तर हे जे लिब्रा ही जी आभासी चलन किंवा आपण असं म्हणू शकतो क्रिप्टो करन्सी आहे, तर तिचं व्यवस्थापन पाहणारी एक संस्था आहे किंवा एक असोसिएशन आहे, लिब्रा असोसिएशन म्हणून. तिचं जे मुख्यालय आहे ते जिनेवा या ठिकाणी आहे, स्वित्झर्लंडमध्ये. तर लिब्रा फेसबुकने सुरू केलेलं आहे हे तुम्हाला माहितीच असेल. फेसबुक या सोशल मीडिया क्षेत्रातील बलाढ्य कंपनीने जून 2019 मध्ये लिब्रा नामक आभासी चलन क्रिप्टो करन्सीची घोषणा केलेली आहे आणि 2020 मध्ये ही बाजारात आणली जाणार आहे. तर लिब्रासाठी जे वॉलेट असेल ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर म्हणजे जे आपण डिजिटल वॉलेट म्हणतो थोडक्यात, तर त्याचे नाव आहे कॅलिब्रा. तर हे पण लक्षात ठेवा, फेसबुक मार्फतच कॅलिब्रा हे डिजिटल वॉलेट सुद्धा तयार करण्यात आलेलं आहे किंवा तयार करण्यात येणार आहे. आणि लिब्राचं जे काही म्हणजे सगळे व्यवहार हाताळणं असेल किंवा व्यवस्थापन आहे ते लिब्रा असोसिएशन मार्फत तपासलं जाणार आहे. तर थोडंसं डीपमध्ये जाऊन पण आपण स्टडी करणं अपेक्षित आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न हेही तुम्हाला माहितीच असेल, याच्याबद्दल पण तुम्ही अभ्यास केला असेल. 2 विधानं आहेत. पहिलं विधान आहे एकूण 8 जिल्ह्यांमध्ये कोल्हापुरी चप्पलला GI टॅग मिळालेला आहे आणि दुसरं विधान आहे कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूरमधील GI टॅग मिळालेलं दुसरं उत्पादन आहे. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही? व्यवस्थित प्रश्न वाचून उत्तर द्या. तुमचं उत्तर देण्यासाठी तुमच्याकडे 10 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. दोन्ही विधाने योग्य आहेत. इथे कोणत्याही प्रकारची फिरवाफिरवी मी केलेली नाही. तर एकूण 8 जिल्ह्यांमध्ये कोल्हापुरी चप्पलला GI टॅग मिळालेला आहे. याच्यामधले जे 4 जिल्हे आहेत ते महाराष्ट्रातील आहेत आणि 4 जिल्हे जे आहेत ते कर्नाटकमधील आहेत. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि सातारा हे 4 जिल्हे आहेत. सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर. कोल्हापुरी चप्पल म्हटल्यानंतर कोल्हापूर हे लक्षात राहतच. आणि बाकीचे जे 3 जिल्हे आहेत ते यशवरून आहेत, सोलापूर, सांगली आणि सातारा. कर्नाटकमधले पण 4 जिल्हे आहेत, धारवाड,
बागलकोट, विजापूर आणि बेळगाव. धारवाड, बागलकोट, विजापूर आणि बेळगाव. तर हे 4 जिल्हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही जर समजा इथे जिल्ह्यांची नावं लक्षात ठेवायला काही अवघड नाही, तरी पण जर समजा तुमचं कन्फ्युजन होत असेल, तर तुम्ही असं काहीतरी लक्षात ठेवू शकता, की विजू जो आहे तो गावाला चाललेला आहे कुठल्यातरी किंवा बेळगावला चाललेला आहे. विजू बेळगावला चाललेला आहे आणि त्याच्याकडे एक कोट आहे. त्याला कोणीतरी असं म्हणतंय, म्हणजे कर्नाटकमधला एक व्यक्ती त्याला म्हणतोय, की हा कोट जो आहे तो तू धर, हा कोट धर घालून तू बेळगावला जा. म्हणजे विजू कोट धरतो आणि बेळगावला जातो, असं लक्षात ठेवू शकता. धारवाड, बागलकोट, विजापूर आणि बेळगाव काही ना काहीतरी रिलेट करून लक्षात ठेवणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आणखी एक गोष्ट, जेव्हा असे प्रश्न येतात ना, मे बी जिल्ह्यांची नावं जी आहेत ना ती थोडीफार सिमिलर असणारी एखादं दुसरं नाव दिलं जाईल आणि आपण बऱ्याचदा अद्याक्षरांवरून लक्षात ठेवतो. म्हणजे जसं की आता इथे धारवाड, बागलकोट, विजापूर आणि बेळगाव आहे, तर तुम्ही बी, डी, व्ही असे लेटर्स लक्षात ठेवा. पण कदाचित एखादं दुसरं नाव असू शकतं जे त्याच लेटरनी सुरू होते आणि मग आपल्या एक्झामच्या वेळेमध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे, की एक्झॅक्टली कुठले जिल्हे आहेत, थोड्याशा ट्रिक्स वेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करा. जे दुसरं विधान होतं, की कोल्हापुरी चप्पल हे दुसरं असं उत्पादन आहे कोल्हापूरमधलं, की ज्याला जीआय टॅग मिळालं, तर हे विधानही बरोबर आहे. कारण कोल्हापुरी चप्पल पूर्वी कोल्हापुरी गुळ या उत्पादनाला सुद्धा जीआय टॅग मिळालेला आहे. जर आपण भारताचा विचार केला तर तुम्हाला माहिती असेल, भारतामधलं दार्जिलिंग चहा हे जीआय टॅग मिळवणारं देशातलं म्हणजे पहिलं उत्पादन होतं. तर हे पण लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामध्ये पण खूप सगळे आहेत, तर त्यांची लिस्ट ऑलरेडी यशाची परिक्रमामध्ये आहे आणि आपण त्याच्यातूनच रेफर करतोय. जरी नसेल तर इतर करंट अफेअर्सच्या बुकमध्ये पण ते मेन्शन आहे, तर ती नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, 3 वर्षातून एकदा होणारी आंतरराष्ट्रीय बीज चाचणी संघटना काँग्रेस प्रथमच आशियामध्ये पार पडली, ही कोणत्या राज्यात पार पडली? आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक की केरळ? तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, तेलंगणा. ऍक्च्युली ही जी परिषद होती ती 32वी परिषद होती, आंतरराष्ट्रीय बीज चाचणी संघटना काँग्रेस असं म्हटलं जातं तिला. आणि तिचं आयोजन जे आहे ते हैदराबाद या ठिकाणी झालं होतं, 26 जून ते 3 जुलै. तर हैदराबाद हे ठिकाण म्हटल्यानंतर कदाचित आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये गोंधळ उडू शकतो काही जणांचा. तर लक्षात ठेवा की तेलंगणामध्ये झालेली आहे. आपल्यासाठी का महत्वाची आहे, तर ही 3 वर्षातून एकदा होते आणि प्रथमच आशियामध्ये झाली आणि आशियामध्ये प्रथम होऊन पण ती भारतामध्ये झालेली आहे. त्यामुळे हे आपल्या दृष्टीने थोडंसं महत्त्वाचं आहे. कृषी आणि शेतकरी हे घटक थोडेसे आपल्या एक्झामच्या दृष्टीने पण इम्पॉर्टंट ठरतात, म्हणून ही परिषद आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तेलंगणाच्या बाबतीत एक गोष्ट जर लक्षात ठेवायची म्हटलं तर जर आपण देशाचा विचार केला तर देशातलं तेलंगणा हे बीज उत्पादनामध्ये एक आघाडीचं राज्य आहे. कदाचित या परिषदेवरती प्रश्न न येता डिरेक्टली असं येऊ शकतं की कोणतं राज्य जे आहे ते देशातील आघाडीचं एक राज्य आहे बीज उत्पादनामध्ये, तर ते असेल तेलंगणा. आणि कोणी सुरू केलं हे पण लक्षात ठेवा. कोणी आयोजन केलं होतं ते पण लक्षात ठेवा. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय आणि तेलंगणा सरकार यांनी संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन केलं होतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न पुन्हा 2 विधानं दिलेली आहेत. बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी व मुख्य वित्त अधिकारीपदी म्हणजे CFO पदी नियुक्ती करण्यात आली. आणि दुसरं विधान आहे, अंशुला कांत या वर्ल्ड बँकेच्या किंवा जागतिक बँकेच्या प्रथम महिला CFO ठरल्या आहेत. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही? तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे फक्त ब योग्य. आता या प्रश्नामध्ये पण आपला फोकस कशावर असतो पहा, आणि हे आयोगाला बरोबर माहिती असतं की तुम्ही लोक कुठे फसू शकता. आपला फोकस हा असतो की कोणत्या व्यक्तीची नियुक्ती कोणत्या पदावरती झाली.
ठीक आहे. कदाचित इथे जर जागतिक बँकेच्या ठिकाणी असं होऊ शकतं, की आयोग जागतिक बँकेच्या ठिकाणी IMF वगैरे देईल किंवा इतर कुठली तरी संघटना देऊ शकतं. तर इथे पण आपण कन्फ्यूज होऊ शकतो. आता अंशुला कांत यांची जागतिक बँकेत MD आणि CFO पदी नियुक्ती झाली, हे अगदी बरोबर आहे. मात्र इकडे त्यांची नियुक्ती होण्यापूर्वी त्या बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक नव्हत्या, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या, भारतीय स्टेट बँकेच्या त्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. SBIच्या होत्या. मी इथे BOI म्हटलेलं आहे, म्हणजे बँक ऑफ इंडिया. तर हे पण लक्षात घ्या, की इथे सुद्धा प्रश्न चुकू शकतो. हे कीवर्ड्स तुम्हाला उचलता जर आले ना एकदा प्रश्नामधले, तर MPSCची जी नस असते ना, ती तुम्ही ओळखली असं आपण म्हणू शकता. आणि तुम्हाला प्रत्येक लेक्चरमधून मी हेच शिकवणार आहे आता इथून पुढे तरी, की MPSC तुम्हाला कुठे फसवू शकते आणि तुम्हाला कुठे फसायचं नाहीये. तर SBIच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक अंशुला कांत यांची जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आणि मुख्य वित्त अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आणि त्या अशा पहिल्याच महिला ठरलेल्या आहेत. त्यामुळे फक्त विधान ब जे आहे ते योग्य आहे. जागतिक बँकेचे जे अध्यक्ष आहेत डेव्हिड मालपास यांनी जुलै 2019 मध्ये ही घोषणा केलेली आहे. तर हे पण लक्षात ठेवा की अध्यक्ष कोण आहेत. तर या गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जागतिक बँकेची माहिती असणं पण गरजेचं आहे, कारण जागतिक बँकेवरती सुद्धा तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न येऊ शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न, QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2020 मध्ये भारतातील 9 शैक्षणिक संस्थांनी प्रथम 500 मध्ये स्थान पटकावले. यामध्ये कोणत्या संस्थेचा समावेश नाही? 1 IIT बॉम्बे, 2 IIT खरगपूर, 3 OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी आणि 4 दिल्ली विद्यापीठ. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी. ही हरियाणामधली आहे आणि हिला पहिल्या 1000 मध्ये स्थान मिळालेलं आहे, पहिल्या 500 मध्ये नाही. तर हे जे काही आहे QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हा रिपोर्ट जो आहे तो जून 2019 मध्ये प्रसिद्ध झाला होता आणि याच्यामध्ये भारतामधील एकूण 9 संस्था अशा आहेत ज्यांना पहिल्या 500 मध्ये स्थान मिळालेलं आहे. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये जर आपण IIT बॉम्बेचा विचार केला तर ही भारतातील पहिली ठरू शकते, म्हणजे सर्वात पहिलं स्थान मिळालेली, जिला की 152वं स्थान मिळालेलं आहे. तर हेही लक्षात ठेवा. आणि मागील जर आपण काही वर्षांचा जर विचार केला, मागील वर्षाचा जर विचार केला, तर मागील वर्षाच्या तुलनेत IIT बॉम्बेचं स्थान जे आहे ते 10 स्थानांनी वधारलेलं आहे. हे विधान लक्षात ठेवा, कारण ज्यावेळेला राज्यसेवेला काही प्रश्न येतात तर त्याच्यामध्ये डिरेक्टली डाटा विचारण्याऐवजी ते कन्सेप्टवरती जास्त भर देतात. त्यामुळे असं विधान येऊ शकतं की IIT बॉम्बेचं स्थान तुम्ही पाठ करून जाल 152वं, पण तिथे असं विचारतील की मागच्या वर्षामध्ये ते किती स्थानांनी सुधारलेलं आहे, तर ते 10नी सुधारलेलं आहे. तर आपण IIT बॉम्बे पाहिला 152, त्यानंतर पुढचे काही आहेत. IIT दिल्ली 182 आहे, IIT बेंगळुरू 184 आहे, IIT मद्रास 271, IIT खरगपूर 218. तर ही जी नावं आहेत तुम्हाला एक्झॅक्ट क्रम जरी लक्षात नाही राहिला तरी चालेल, पण पहिली जी 9 विद्यापीठं आहेत 500 मध्ये असणारी, ती तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि मे बी या 9 वरती प्रश्न नाही येणार, पण जे म्हणजे मला जे वाटतंय की जो मी तिसरा पर्याय दिलेला होता OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगते. तर ही संस्था जी आहे OP जिंदाल किंवा ही युनिव्हर्सिटी OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी, तिची स्थापना 2009 मध्ये झालेली आहे आणि अगदी कमी कालावधीमध्ये एवढी जास्त चांगली प्रगती करणारी ही भारतातली एक मोठी संस्था ठरलेली आहे. त्यामुळे म्हणजे अलीकडच्या काळात स्थापित होऊन सुद्धा जिने पहिल्या 1000 मध्ये स्थान मिळवलेलं आहे अशी एक महत्त्वाची संस्था आहे. कदाचित असा प्रश्न पण येऊ शकतो की OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी कोणत्या राज्यात आहे, तर तिचं उत्तर असेल हरियाणा राज्यात. आणि QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये या युनिव्हर्सिटीचं जे स्थान आहे ते पहिल्या 1000 मध्ये आहे. तर हा पॉइंट पण लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न इकॉनॉमिक्सशी रिलेटेड. WPIच्या पुनरावलोकनासाठी 2019 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? इथे समिती शब्द ऍड करा.
कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? 1. विमल जालान, 2. विराल आचार्य, 3. रमेश चंद आणि 4. अमिताभ कांत. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर WPI तुम्हाला माहिती असेल, होलसेल प्राइस इंडेक्स, याच्यावरती आपण ऑलरेडी युद्धाभ्यासमध्ये लेक्चर घेतलेलं आहे. तर याचं पुनरावलोकन करण्यासाठी नीती आयोगाचे जे सदस्य आहेत प्राध्यापक रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यगटाची नियुक्ती करण्यात आली जून 2019 मध्ये. यापूर्वी आपण अभिजित सेनगुप्ता कार्यगट हा पाहिलेला आहे. तर अशा काही समित्या असतात ज्या इम्पॉर्टंट असतात. मग मे बी असं पण होऊ शकतं की तुम्हाला प्रश्नामध्ये सगळी माहिती देतील की रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली 2019ला समिती वगैरे स्थापन करण्यात आली, तर यापूर्वी कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती, असा प्रश्न येऊ शकतो. किंवा अभिजित सेनगुप्ता बद्दलची माहिती प्रश्नात असेल आणि आत्ता कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे, असा प्रश्न पुढे असू शकतो. तर दोन्ही अँगलनी तुम्हाला कोणत्याही घटकाचा अभ्यास करायचा आहे. WPI काय आहे एक्झॅक्टली जर समजत नसेल त्याचे लेक्चर आपलं झालेलं आहे ऑलरेडी युद्धाभ्यासमध्ये इकॉनॉमिक्सचं, तर ते तुम्ही पाहू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न हा अगदी सोपा प्रश्न आहे. जागतिक लोकसंख्या संभाव्यता 2019 अहवालानुसार भारत कोणत्या साली जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे? 1. 2026, 2. 2027, 3. 2025 आणि 4. 2029. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. 10 सेकंदांचा वेळ तुमचा सुरू होतोय. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. 2027. तर हा अहवाल महत्वाचा आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने ही आकडेवारी पण महत्वाची आहे. 2027ला भारत चीनला मागे टाकून जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही निष्कर्ष दिलेले आहेत त्या अहवालामध्ये. ते निष्कर्ष तुम्हाला माहिती असले पाहिजेत, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मे बी मल्टीलायनरमध्ये तसा क्वेश्चन बनू शकतो. एकतर 2019 मध्ये जी जगाची लोकसंख्या आहे 7.7 अब्ज, तर ती 2050 पर्यंत 9.7 अब्जपर्यंत जाण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे. 9.7 अब्ज होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. कधीपर्यंत? तर 2050 पर्यंत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर 2100 पर्यंत ही जी लोकसंख्या आहे ती 11 अब्जपर्यंत जाण्याची शक्यता सुद्धा इथे वर्तवण्यात आलेली आहे. आणि 2050 सालापर्यंत जे आपण म्हटलं की जगाची लोकसंख्या 9.7 अब्ज होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर याच्यामध्ये सर्वाधिक वृद्धी जी असेल ती केवळ 9 देशांमध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक वृद्धीवाला पहिला देश हा भारत आहे. तर हे विधान पण लक्षात ठेवा. 2050 सालापर्यंत जगाची जी लोकसंख्या वाढून 9.7% जाण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे, त्याच्यामध्ये सर्वाधिक वृद्धी ही केवळ 9 देशांमध्ये आहे. म्हणजे पहिल्या 50%हून जास्त वृद्धी जी आहे ती पहिल्या 9 देशांमध्येच होणार आहे. आणि त्या 9 देशांमधला पहिला देश भारत आहे, दुसरा पाकिस्तान आहे. पहिल्या 9 देशांमध्ये चीनचा समावेश नाही, हेही लक्षात ठेवा. कारण असा प्रश्न येऊ शकतो की पहिला देश भारत आहे, दुसरा चीन आहे आणि जनरली चीनची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे आपल्याला ते योग्य वाटतं. तर नाही, 50%हून अधिक जी वृद्धी होणार आहे त्याच्यामध्ये चीनचा समावेश नाही. त्या 9 देशांमध्ये भारत पहिला आहे आणि पाकिस्तान दुसरा आहे, त्यानंतर अमेरिका आहे. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेशी संबंधित इक्विप कार्यक्रम जो आहे तो कोणी सुरू केला? 1. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय उच्च शिक्षण विभाग, 2. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय माध्यमिक शिक्षण विभाग, 3. केंद्रीय विद्यालय संघटन आणि 4. केंद्रीय शिक्षा मंत्रालय. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय उच्च शिक्षण विभाग. आता हा प्रश्न मी असा घेतलाय, कदाचित हाच प्रश्न तुम्हाला इक्विपचा लॉंग फॉर्म काय आहे म्हणून सुद्धा येईल.
किंवा हा कार्यक्रम कशाशी रिलेटेड आहे हे सुद्धा येईल. तर जनरली आपल्याला कशाशी रिलेटेड आहे हे माहिती असतं, पण कोणी सुरू केला त्याच्यामध्ये परत ऑप्शन जे असतात ते खूप कन्फ्यूज करणारे असतात. तर असे काही घटक आहेत जे तुम्हाला कन्फर्म माहितीच असले पाहिजेत, अशा प्रकारचेच प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर इक्विप एक्झॅक्टली काय आहे? तर इक्विपचा फुल फॉर्म जो आहे तो आहे एज्युकेशन क्वालिटी अपग्रेडेशन अँड इन्क्लुजन प्रोग्राम. तर हे लक्षात ठेवा. इथे पण एज्युकेशन क्वालिटी अपग्रेडेशन अँड इन्क्लुजन प्रोग्राम, इथे इन्क्लुजन या शब्दासाठी इन्क्लुझिव्ह वगैरे असे वेगळे शब्द वापरले जातील आणि परत तुम्हाला फुल फॉर्ममध्ये कन्फ्यूज केलं जाईल. तर हे काही जे प्रोग्राम आहेत ना त्यांचे जे फुल फॉर्म आहेत ते व्यवस्थित म्हणजे लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड तुम्हाला माहिती पाहिजेत. जसं की नीती आयोगामध्ये पण आयोगाने एकदा आपल्याला विचारलेलं होतं. तर प्रश्न असेच येतात, एखादा शब्द ते बदलून टाकतात. ठीक आहे. तर हा एक पंचवार्षिक शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम आहे, गुणवत्ता सुधारणा आणि समावेशन कार्यक्रम आहे, जो की जून 2019 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि याची एकूण 10 उद्दिष्ट आहेत. तर उद्दिष्टांबद्दल जास्त डीपमध्ये क्वेश्चन नाही येणार, पण एकदा नजरेखालून ती घालून ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न आहे जलशक्ती अभियानाबाबत. जलशक्ती अभियानाबाबत अयोग्य विधान ओळखा. 4 विधानं आहेत. पहिलं विधान आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने 1 जून 2019 रोजी हे अभियान सुरू केले. दुसरं विधान आहे पाणी टंचाई असणाऱ्या 256 जिल्ह्यात ही मोहीम राबवली जाणार आहे. तिसरं विधान आहे या अभियानाचे समन्वय करण्याची जबाबदारी केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाची आहे. आणि चौथं विधान आहे हे अभियान 5 पैलूंवरती केंद्रित आहे. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. अगदी मायनर मिस्टेक आहे याच्यामध्ये. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानेच हे अभियान सुरू केलेलं आहे, मात्र जी डेट आहे ती 1 जून 2019 नाही, 1 जुलै 2019 आहे. आता एवढ्या छोट्या छोट्या मिस्टेक किंवा एवढ्या छोट्याशा बदलाने आयोग प्रश्न विचारू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो, विचारू शकतो. आणि असे प्रश्न मी घेण्याचं कारण म्हणजे हे तुमच्या लक्षातच राहिलं पाहिजे, हा माझा हेतू आहे. कारण जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येईल कधी पण, जर समजा असा प्रश्न आला त्याच्यामध्ये एखादं विधान डेटशी रिलेटेड असेल तर तुम्हाला लगेच क्लिक होईल की आपण लेक्चरमध्ये पाहिलं होतं तिथे चुकीची डेट होती, बरोबर डेट ही होती, हे तुम्हाला क्लिक होत असतं. ओके. तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने 1 जुलै 2019 हे अभियान सुरू केलं. जिथे पाणी टंचाई आहे अशा एकूण 256 जिल्ह्यांमध्ये आणि 1592 गटांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे. त्याचबरोबर या अभियानाचं जे समन्वय आहे ते करण्याची जबाबदारी जी आहे ते केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाची आहे. तर हे लक्षात ठेवा की सुरू कोणी केलेलं आहे? केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने. मात्र समन्वयाची जबाबदारी कोणावरती आहे? तर केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाची. तर इथे कदाचित उलटसुलट पण विचारलं जाऊ शकते की सुरू जे आहे ते केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता विभागाने केले आणि समन्वयाची जबाबदारी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे आहे. तर इथे पण चुकू शकतं. आणि चौथं जे विधान आहे हे अभियान 5 पैलूंवरती केंद्रित आहे, तर हेही बरोबर आहे. ते 5 पैलू कोणते आहेत? तर एक आहे जलसंवर्धन आणि पावसाच्या पाण्याची साठवण. दुसरा पैलू आहे पारंपरिक आणि इतर जलस्रोतांचे पुनरुत्थान. तिसरा पैलू आहे पाण्याचा पुनर्वापर करणं आणि बोरवेल सारख्या रचनांचं पुनर्भरण करणं. चौथा पैलू आहे जलविभाजक विकास करणं आणि 5वा पैलू आहे तीव्र वनीकरण. वनीकरण सुद्धा याच्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. पहिले 4 तर लक्षात येतात, 5वा कदाचित वनीकरण म्हटल्यानंतर आपल्याला थोडं वाटेल की नाही हे रिलेटेड नाहीये, तर ते रिलेटेड आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. पुढचा प्रश्न परत एकदा वन लाईनर. सिंधू दर्शन उत्सव कुठे साजरा केला जातो? पंजाब, जम्मू अँड काश्मीर, लेह की उत्तराखंड? तर असे प्रश्न पण येतात. काही जे उत्सव असतात त्यांच्यावरती अगदी वन लाईनर क्वेश्चन बनतात, म्हणून हा अगदी साधा सिंपल क्वेश्चन घेतलेला आहे. तुमचं उत्तर लाईव्ह चॅट मध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, लेह. सिंधू दर्शन उत्सव जो आहे तो लेह या ठिकाणी साजरा केला जातो. आणि हा जो आहे 2019 मध्ये 24 ते 27 जून दरम्यान लेह मधील सिंधू घाट
या ठिकाणी साजरा करण्यात आला. सगळ्यात पहिल्यांदा तर हा ऑक्टोबर 1997 मध्ये साजरा करण्यात आला होता. तर सुरुवात कधी झाली हे नाही विचारणार, पण लेह लडाख असेल, जम्मू काश्मीर असेल, हे चर्चेमध्ये असणारे प्रदेश आहेत. त्यामुळे यांच्यावरती प्रश्न बनू शकतो आणि तिथल्या उत्सवांवरती पण बनू शकतो. या उत्सवामध्ये सिंधू नदीला भारताच्या एकतेचं, त्याचबरोबर शांततापूर्ण सहअस्तित्वाचं आणि सांप्रदायिक सौहार्दाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. तर ॲटलिस्ट एवढं लक्षात ठेवा की सिंधू दर्शन उत्सव जो आहे तो लेह या ठिकाणी साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं आहेत. पहिलं विधान आहे, भारतात एकूण 37 जागतिक वारसा स्थळे आहेत आणि दुसरं विधान आहे, जुलै 2019 नुसार सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे इटली आणि चीनमध्ये आहेत, ज्यांचा नंबर आहे 55. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही? उत्तर तुमचं लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. फक्त ब विधान बरोबर आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. कारण जुलै 2019चा जर विचार केला तर भारतामध्ये एकूण 37 नाही तर 38 जागतिक वारसा स्थळं आहेत आणि याच्यापैकी 30 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहेत आणि 1 मिश्र स्वरूपाचं आहे. तर हे जे वर्गीकरण आहे ना ते व्यवस्थित लक्षात ठेवा. सांस्कृतिकमध्ये 30 आहेत, नैसर्गिकमध्ये 7 आहेत आणि मिश्र स्वरूपाचं एकच आहे, जे की तुम्हाला माहिती असेल, कांचनजंगा हे जे आहे राष्ट्रीय उद्यान सिक्कीम मधलं, तर ते याच्यामध्ये येतं मिश्रमध्ये, ज्याला खांगजेड झुंगा असं नाव सुद्धा आहे. तर हे पण लक्षात ठेवा. बऱ्याचदा याचं पण कन्फ्युजन होतं, कारण आयोगाने एकदा जो शब्द वापरलेला होता तो खांगजेड झुंगा असा वापरलेला होता. ठीक आहे. आणि बाकी 7 आहेत नैसर्गिक वारसा स्थळ आणि 30 आहेत सांस्कृतिक वारसा स्थळ. बरं, हा प्रश्न काय येऊ शकतो? कारण जयपूर या शहराला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला किंवा वारसा यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. जयपूरला पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं, हेही तुम्हाला माहिती असेल, आणि राजस्थानमधलं हे एक शहर आहे. तर हे महत्त्वाचं आहे की आत्तापर्यंत अशी कोणती शहरं आहेत का, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की जयपूर हे कितवं शहर आहे ज्याला वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला, किंवा असं आपण म्हणू शकतो की एक वारसा स्थळ म्हणून ते शहर म्हणून त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. जयपूरबद्दल जर अगदी थोडक्यात पाहायचं म्हटलं तर त्याची जी स्थापना होती ती महाराज सवाई जयसिंग द्वितीय यांनी केली होती. सवाई जयसिंग द्वितीय यांनी केलेली होती. आणि हे जे आहे ते राजस्थानच्या राजधानीचं शहर आहे, हेही तुम्हाला माहिती असेल. आणि जे काही तिथली वास्तुकला आहे किंवा शहर नियोजन आहे याच्यासाठी जयपूर या शहराचा या वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच याचा फायदा जो आहे तो राजस्थानमधल्या पर्यटन क्षेत्राला आणि पायाभूत सुविधा उभारणीला तर मिळणारच आहे, त्याच्यामुळे याला चालना मिळणारच आहे. पण त्याचबरोबर आपल्या एक्झामच्या दृष्टीने सुद्धा हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. पुढचा प्रश्न, इंगेर अँडरसन यांची UNEPच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली, त्या कोणत्या देशाच्या आहेत? 1 ऑस्ट्रेलिया, 2 स्वीडन, 3 केनिया आणि 4 डेन्मार्क. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. इंगेर अँडरसन ज्या आहेत त्या डेन्मार्कच्या आहेत. परत एकदा हा प्रश्न असाच आहे, म्हणजे आपण अभ्यास करताना काय करतो की UNEPच्या कार्यकारी संचालक पदावरती कोणाची नेमणूक झाली, आणि इव्हन जे लोक म्हणजे वन लाईनर स्टडी ज्यांना आवडतो ना, GK ज्याला म्हणता तुम्ही, तर त्याच्यामध्ये आपण असेच प्रश्न पाहतो की UNEPच्या कार्यकारी संचालक पदावर कोणाची नियुक्ती झाली, तर सरळ सरळ नाव आपण लक्षात ठेवतो की इंगेर अँडरसन. पण MPSCचे प्रश्न आणि इतर एक्झामचे प्रश्न याच्यामध्ये हाच बेसिक डिफरन्स आहे की MPSCला प्रश्न विचारताना ते तुम्हाला प्रश्नात सगळं सांगतील, UNEPच्या कार्यकारी संचालक पदावरती यांची नियुक्ती झाली, त्यांच्याबद्दलच्या आणखी 2-3 ओळी सुद्धा तिथे प्रश्नात देतील आणि शेवटी विचारतील की त्या कोणत्या देशाच्या आहेत. तर हे पॉईंट तुमच्या लक्षात असणं इम्पॉर्टंट आहे. त्या डेन्मार्कच्या आहेत, तुम्ही इव्हन वाचलं पण असेल की डेन्मार्कच्या इंगेर अँडरसन यांची नियुक्ती झालेली आहे. तर UNEP हा प्रोग्राम पण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम,
जो की आपल्या इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने पण महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण शाश्वत विकास हा टॉपिक पाहतो तर तिथे सुद्धा UNEPचा थोडाफार रेफरन्स येतो. डेन्मार्कच्या असणाऱ्या इंगेर अँडरसन यांची जून 2019 मध्ये UNEPच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना 4 वर्षाचा कार्यकाळ लाभणार आहे. संयुक्त राष्ट्रांचे जे महासचिव आहेत अँटोनिओ गुटेरेस यांनी इंगेर अँडरसन यांना नामांकित केलं, म्हणजे नॉमिनेट केलं आणि फेब्रुवारी 2019 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब सुद्धा केलेला आहे. त्यांच्यापूर्वी या जागेवरती कोण होतं तर टांझानियाच्या जॉयस एमसुया. तर कदाचित असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की डेन्मार्कच्या इंगेर अँडरसन यांची UNEPच्या संचालकपदी नियुक्ती झाली, कार्यकारी संचालकपदी नियुक्ती झाली, अँटोनिओ गुटेरेस यांनी त्यांना नॉमिनेट केलं. त्यांच्यापूर्वी जॉयस एमसुया ह्या होत्या, ही व्यक्ती होती. तर जॉयस एमसुया हे कोणत्या देशाची व्यक्ती आहे असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही व्यक्तींची नावं लक्षात ठेवा आणि देश सुद्धा लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. 2 विधानं आहेत. NDRF तुम्हाला माहिती असेल टीम, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, जे की खूपच चर्चेमध्ये होतं 2019 मध्ये. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो असं कुठेतरी वाटलं म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. पहिले विधान आहे NDRFची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये 2005 साली झाली. आणि दुसरे विधान आहे याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असून हे दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. अयोग्य, ब योग्य, अ आणि ब योग्य की यापैकी नाही. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. दोन्ही विधाने चुकीची आहेत. अगदी मायनर मिस्टेक आहे दोन्ही विधानांमध्ये. पहिलं विधान आहे NDRFची स्थापना जी आहे ती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार झाली, हे अगदी बरोबर आहे. पण 2005 साली नाही तर 2006 साली झालेली आहे. जर आपण याचं मुख्यालय पाहिलं तर ते नवी दिल्लीलाच आहे. मात्र NDRF हे जे दल आहे ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत नाही तर केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करतं, हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि यांचं मुख्य कार्य काय आहे तर आपत्ती व्यवस्थापनासंबंधी धोरणं असतील, नियोजन आणि मार्गदर्शक तत्व असतील तर हे तयार करणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत सुद्धा ते काम करतं. आणि याचं काम तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेला कोणतीही आपत्ती येते, नैसर्गिक असेल किंवा मानवनिर्मित असेल, दुर्घटना असेल, एखादी आणीबाणीची घटना असेल तर तिथे बचाव कार्य पार पाडणं हे NDRFच्या टीमचं महत्त्वाचं काम असतं. आणि 2019 मधली पूर परिस्थिती जर आपण पाहिली असेल तर तिथे NDRFच्या टीमनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यामुळे याच्याबद्दल ॲटलिस्ट एवढं माहिती असणं अपेक्षित आहे आणि याच्यावरती प्रश्न सुद्धा बनू शकतो. तर 2006 ला स्थापना आहे हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. परत एकदा वन लाईनर, अगदी चॉकलेट क्वेश्चन ज्याला मी म्हणते असा क्वेश्चन आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा साजरा केला जातो? 29 जुलै, 19 जून, 19 जून की यापैकी नाही. उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, 29 जून. राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा 29 जूनला साजरा केला जातो. आणि सामाजिक आर्थिक नियोजन आणि धोरण निर्मितीमध्ये सांख्यिकीच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो. जर 2019 सालासाठीची जर आपण थीम पाहिली तर ती होती शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, ज्याला आपण SDG म्हणतो. आणि इकॉनॉमी मधली ही एक संकल्पना आहे. तर हे महत्त्वाचं आहे. कदाचित थीम बद्दल सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर तुम्हाला माहिती असतील जे PC महालनोबिस आहेत तर त्यांनी इकॉनॉमीमध्ये खूप महत्त्वाचं जे आहे ते योगदान दिलेलं आहे. आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 2007 साली भारत सरकारने दरवर्षी 29 जून या तारखेला राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय सांख्यिकी दिन पाळण्याचा निर्णय घेतला. कधीपासून? 2007 पासून. हा पॉइंट पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हा शेवटचा प्रश्न आहे. डॅशच्या आवश्यक औषधे यादी विभागाने अवेर AWARE हे ऑनलाईन टूल विकसित केले आहे. हे ऑनलाईन टूल कोणी विकसित केलेलं आहे असा प्रश्न आहे. कदाचित तुम्हाला अवेरचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो.
पहिला पर्याय आहे भारतीय आरोग्य विभाग, दुसरा पर्याय आहे जागतिक आरोग्य संघटना, तिसरा पर्याय आहे केंद्रीय गृह मंत्रालय आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. तुमचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO नी अवेअर हे ऑनलाईन टूल जे आहे ते विकसित केलेलं आहे. आणि याच्यामध्ये अवेअरचा जो अर्थ होतो तो होतो ॲक्सेस, वॉच अँड रिझर्व. तर हे 3 शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ॲक्सेस म्हणजे काय, तर रोगाच्या सर्वसाधारण आणि गंभीर संसर्गासाठी वापरावयाची प्रतिजैविके जे आहेत, म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक्स म्हणतो. तर प्रतिजैविके जे आहेत तर ती औषधं. वॉच म्हणजे काय, आरोग्यसेवा प्रणालीमध्ये नेहमी उपलब्ध असावीत अशी प्रतिजैविक औषधं. आणि रिझर्व म्हणजे काय, तर केवळ अखेरचा उपाय म्हणून वापरात येणारी काही औषधं. तर हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा. अवेअर हा जागतिक आरोग्य संघटनेचा एक उपक्रम आहे किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या आवश्यक औषधे यादी म्हणजे ज्याला इसेन्शियल मेडिसिन्स लिस्ट असं म्हटलं जातं, असा एक विभाग आहे. तर त्यांनी हे एक ऑनलाईन टूल जे आहे ते विकसित केलेलं आहे. आणि सध्या WHO किती चर्चेमध्ये आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. त्यामुळे कदाचित हे जे ऑनलाईन टूल आहे याच्याबद्दल एखादा प्रश्न बनू शकतो. मे बी तिथे तुम्हाला फुल फॉर्म सुद्धा विचारला जाईल, बाकीची माहिती प्रश्नामध्ये दिलेली असेल. तर तुमचा जो स्कोर आहे 15 पैकी किती मिळाले तुम्हाला ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. तर आजचे जे क्वेश्चन होते तर काही खूपच इझी होते, काही मॉडरेट लेवलचे होते आणि काही जे होते ते म्हणजे 1-2 क्वेश्चन होते जे की ज्याला मी डिफिकल्ट म्हणेन. म्हणजे डिफिकल्ट असे ते क्वेश्चन नव्हते, पण त्यांची रचना थोडी जी होती ती आपल्याला गोंधळात टाकणारी होती. तुमचा स्कोर जो आहे म्हणजे प्रत्येकाने जेवढ्या लोकांनी क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेत त्यांनी प्रत्येकाने तुमचा स्कोर जो आहे तो लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. करंट अफेअर्ससाठी उद्याचा जो आपला पार्ट असेल तो असेल ऑगस्टचा पार्ट 3 म्हणजे युद्धाभ्यास 6.3 मध्ये आपण ऑगस्ट पार्ट 3 पाहणार आहोत. आणि पेज नंबर 50 पासून पुढचे जे काही टॉपिक आहेत ते तुम्हाला करून यायचे आहेत. ज्यांच्याकडे परिक्रमा आहे त्यांनी 50 पासून पुढचे करा. अदरवाईज परिक्रमाची जी PDF आहे ती तुम्हाला मिळालेलीच असेल. ज्यांच्याकडे परिक्रमा नसेल त्यांना सांगते की तुम्हाला संरक्षण आणि अंतरिक्ष घडामोडी ज्या आहेत त्या पाहायच्या आहेत. टॉपिक व्यवस्थित लक्षात ठेवा, संरक्षण आणि अंतरिक्ष विषयक घडामोडी. त्यानंतर काही पुरस्कार आणि पुस्तकं जे काही ऑगस्टमध्ये चर्चेत असतील, म्हणजे ऑब्व्हियसली जून जुलैमधल्या ऑगस्टमध्ये येईल. त्याचबरोबर क्रीडा घडामोडी, काही दिनविशेष या गोष्टी ज्या आहेत. आणि जर पॉसिबल असेल तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सुद्धा वाचून या, त्याच्यावरचे सुद्धा काही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील याच्यामध्ये. आजच्या लेक्चरसाठी करंट अफेअर्ससाठी काही क्वेश्चन जे आहेत ते मला वॉरियर प्रतीक यांच्याकडून मिळाले होते. तर वॉरियर ऑफिसरकडून त्यांचं मनापासून धन्यवाद. तर ते पण छान पद्धतीने नोट्स वगैरे अवेलेबल करून देत आहेत स्टुडंटना. डिजिटल नोट्स मिळतात त्यांच्या पण आणि रेग्युलर असतात. तर त्या ग्रुपवरती ते शेअर करतात. तर ऑब्व्हियसली तुम्ही सगळेजण पाहत असाल, तर अभ्यास करत असाल आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल. तर वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच वॉरियर प्रतीक. स्कोर बऱ्यापैकी आहे सगळ्यांचा. ज्यांनी ज्यांनी क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहेत, ज्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि आय होप ही जी लेक्चर सिरीज आहे आपली युद्धाभ्यास ज्याच्यामध्ये आपण करंट अफेअर्स घेतोय, तर तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच या डाटावरती या कंटेंटवरती काही ना काही क्वेश्चन तरी येतील. आणि जे क्वेश्चन्स येतील ते तुमचे चुकणार नाहीत, त्याचे मार्क्स तुमच्या हातचे असतील, ते तुमचे मार्क्स जाणार नाहीत. तर जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज हेल्पफुल वाटत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.